नमस्कार मंडळी, मी सोनल तुम्हा सगळ्यांचे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. खरंच एकदा मनात आळस भरला ना की तो आळस तसाच राहून जातो. मला गावाकडनं आल्यानंतरच माझी पूर्ण रूमची आणि घराची क्लिनिंग करून घ्यायची होती, पण आळस एवढा भरला होता ना की ते राहूनच गेलं. आणि आता पार्थची शाळा पण परत पहिल्यासारखं सुरू झाली आहे आणि सोबतच घरातली कामं, यामुळे कंटाळा येऊन गेला आणि ते राहूनच गेलं. आता मम्मीला कंटाळा येतो म्हणून इवलेशे पार्थचे हात ना मला मदत करत होते. छान असा तो फॅन साफ करून घेत होता. आणि आता आमची ही सगळी क्लिनिंग यासाठी चालू होती कारण उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि सोबतच मला मांडायचं आहे श्री गुरुचरित्र पारायण. आता हा व्लॉग ना थोडासा लेट येतोय कारण 4-5 दिवस होऊन गेले श्रावण सोमवार होऊन, पण आता घरात पारायण लावलंय, सोबत पार्थ आणि त्याची शाळा आणि डेलीचे कामं, यामधून आहे ना मला थोडासा टाईम कमी भेटला. पण तरी या व्हिडिओमध्ये ना मी आदल्या दिवशी काय पूर्वतयारी केली हे सगळं दाखवलं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे सगळ्यात पहिले ना मी माझी रूमची क्लिनिंग करून घेतली होती आणि देवघर स्वच्छ करून घेतलं होतं. त्यानंतर घरामध्ये एका छान ठिकाणी ना मी ग्रंथ ठेवलेला होता, तो काढून घेतला. आणि आता आपल्या बायकांचा सगळ्यात मेन सण म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपले एवढे सण असतात, मग ह्या सणांसाठी ना शृंगार करायला नको का? आता माझ्यासाठी शृंगार म्हणजे ह्या हिरव्या बांगड्या आणि नखांना नेलपेंट बरं का. कधी बांगड्या घालो ना घालो, श्रावण महिन्यात मी हिरव्या बांगड्या तर नक्कीच घालते. आता या बाकीच्या गोष्टी आवरल्यानंतर आहे ना चौरंग वर काढून घेतला. आता तुम्हाला सांगते, इथे मी ना याचे सगळे स्टिकर काढून घेत होते कारण जेव्हा मी सामुदायिक पारायण सोहळ्याला बसले होते ना तेव्हा तिथे ते आपल्या नावाचे स्टिकर आणि नंबर लावत असतात. ते सगळे स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर उद्या मला लागणारं सगळं सामान काढून घेतलं होतं. त्यासाठी आसन, चौरंगावर मांडायला स्वच्छ कापड, सोबतच वाती, हे सगळं मी एका ठिकाणी काढून घेतलं होतं. कारण बघा, अशी तयारी आपण जर करून ठेवली ना तर मग आपली धांदल उडत नाही आणि आपण व्यवस्थित देवाची पूजा मांडणी करू शकतो. त्यानंतर संध्याकाळ झाली होती, दिवाबत्ती करून घेतली, स्वामी महाराजांना नमस्कार केला आणि असं काही आज माझं देवघर दिसत होतं. आता आज होता रविवार, तर आठवडे बाजारातून छान अशा पालेभाज्या पार्थच्या बाबांनी आणल्या होत्या. मग त्यातून आहे ना आदल्या दिवशीची पूर्वतयारी म्हणजे आपल्याला गुरुचरित्र पारायण लावण्या अगोदर आहे ना 4 कुत्रे म्हणजे श्वान आणि 1 गाय यांना नैवेद्य दाखवावा लागतो. आता त्या नैवेद्यासाठीच मी ना इथं तयारीला लागले होते. पीठ मळून घेतलं, गव्हाच्या चपातीचाच नैवेद्य दाखवला जातो. छान असं 4 कुत्र्यांसाठी 4 नैवेद्य आणि 1 गाईसाठी नैवेद्य, असे 5 नैवेद्य लाटून घेतले. आता जेव्हा कधी आपल्याला श्री गुरुचरित्र पारायण लावायचं असतं ना तेव्हा आपण आदल्या दिवशी ना हे करायचं असतं. असं म्हणतात की दत्तगुरू महाराजांना ना श्वान म्हणजेच कुत्रे आणि गाय अत्यंत प्रिय होते आणि ते नेहमी त्यांच्यासोबत दिसायचे. मी ते आता 5 नैवेद्य करून घेतले होते. छानपैकी ना तुपामध्ये ते भाजून घेतले आणि कोरडी अशी मेथीची भाजी ना नैवेद्यासाठी केली होती. तसं तुम्ही ना गूळ चपाती पण देऊ शकता, म्हणजे चपातीचे नैवेद्य आणि त्यावर गूळ ठेवून पण देऊ शकतात, पण मी ते छान अशी भाजी केली होती. सहसा ना गावाकडे हा प्रॉब्लेम येत नाही कारण आपल्याला गावाकडे कुत्रे म्हणा, गाई म्हणा लगेच भेटून जाती, पण इकडे ना खूप प्रॉब्लेम येतो. एरवी आमच्या बिल्डिंग खाली ना नेहमी कुत्रे हिंडत फिरत दिसतात इकडून तिकडं, पण आज मला नैवेद्य ठेवायचे होते तर एक पण कुत्रं मला दिसलं नाही आणि सोबतच गाय पण आमच्या आसपास कुठेच नाही आहे. मग मी कुत्र्यांच्या वाटेवर म्हणजे ते जिथून येतात जातात ना तिथं नैवेद्य ठेवले आणि खरंच मी दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन बघितलं होतं तर नैवेद्य खाल्लेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ना छान अशी लवकर उठून ना देवपूजा करून घेतलीच होती, पण पारायण मांडणी केली नव्हती कारण पारायण मांडणी मी पार्थ स्कूलला गेल्यानंतर करणार होते. त्या अगोदर त्याच्या टिफिनला छान अशी बटाट्याची भाजी केली होती आणि नंतर मी माझ्या पूजेसाठी लागले. सगळ्यात पहिले ना उंबरठा स्वच्छ करून त्यावर हळदीचं लेपन करून घेतलं होतं. सोबतच रांगोळी पण काढली होती आणि त्यानंतर मी उंबरठ्याची पूजा करून घेतली. आता तुम्ही माझे व्हिडिओज बघत असतील तर मी दर गुरुवारी उंबरठा पूजन करतच असते, पण आजच्या दिवशी उंबरठा पूजन करण्याचा हेतू हा दुसराच होता. म्हणजे आज श्रावण सोमवार पण होता, उपवास पण होता, सोबत नागपंचमी पण होती आणि त्याचबरोबर गुरुचरित्र पारायण पण लावायचं होतं. आता नागपंचमीसाठी मला वारुळीला जाता येत नव्हतं, त्यामुळे ना मी लगेच इथं पूजा मांडणीला लागले होते. आता विचार केला होता पार्थ स्कूलला गेल्यानंतर मग मी मांडल, पण पार्थच्या स्कूलमध्ये गेल्यावर समजलं की त्याला सुट्टी आहे. मग त्याची अशी मध्ये लुडबुड तर माझ्यासोबत चालूच होती. सगळ्यात पहिले ना सगळं सामान मी एका ठिकाणी जमा करून घेतलं होतं, म्हणजे मला जे जे सामान पाहिजे ते सगळं मी चौरंगाजवळ आणून ठेवलं होतं. त्यानंतर चौरंगावर छान असं स्वस्तिकचं कापड मांडून घेतलं आणि नंतर दीप प्रज्वलित करून घेतला. सगळ्यात पहिले कोणत्याही देवाची पूजा मांडणी करण्या अगोदर आपण दिवा लावून घेतो, तो दिवा लावून घेतला आणि सगळ्यात पहिले गणपती महाराजांची राज्याभिषेक करून घेतला.
कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्या चांगल्या कामाची कोणतीही सुरुवात म्हटली तर पहिले बाप्पालाच बोलवलं जातं. छान असा गणपती महाराजांचा राज्याभिषेक केला, त्यांना हळदी कुंकू वाहिलं आणि त्यांना विराजमान करून घेतलं. त्यानंतर स्वामी महाराजांच्या मूर्तीचा राज्याभिषेक करून घेतला. मूर्तीला चांगलं स्वच्छ केलं. हिना अत्तर होतं माझ्याकडे, तर ते हिना अत्तर सगळ्या स्वामी महाराजांच्या मूर्तीला आणि गणपतीला लावून घेतलं. आता मी दर महिन्याला गुरुचरित्र पारायण करत असते, त्यामुळे माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर बहुतेक व्हिडिओ गुरुचरित्र पारायणाचे आहेत आणि सोबतच त्याची मांडणी कशी करायची, काय करायची हे मी खूपदा सांगितलं आहे, त्यामुळे मी आज काही एवढं सविस्तर सांगत नाही. महाराजांच्या मूर्तीचा पण राज्याभिषेक करून घेतला, त्यांना पण पाटावर विराजमान करून घेतलं होतं. आणि आज श्रावण महिन्यातील सोमवार होता, मग म्हटलं चला शिवलिंगाची म्हणजेच महादेवाची उपासना पण करून घेऊ. आजच्या पूजेसाठी ना मी खास असं पंचामृत बनवलेलं होतं. त्यामध्ये सगळं तूप, दही, दूध, गंगाजल आणि मध हे सगळं टाकलं होतं. सगळ्यात पहिले ना गंगाजल अर्पण केलं, त्यानंतर महादेवाची पंचामृताने राज्याभिषेक करून घेतला, अश्रगंध लावला आणि आज पहिल्या श्रावण सोमवारचे शिवामूठ म्हणजे तांदूळाची होती, तर त्यावर तांदूळ अर्पण करून घेतले. आणि आता माझ्याकडे बेलवपत्र नव्हते, त्यामुळे फूल वाहून घेतले. आणि त्यानंतर ना सगळी पूजा आटोपल्यानंतर ना मी गुरुचरित्र ग्रंथ मांडून घेतला. आता तुम्ही खूपदा ऐकलं असेल की गुरुचरित्र ग्रंथ मांडायचं म्हणजे खूप अवघड आहे, त्याचे खूप नियम आहेत. तर असं काही नाही. आपल्या मनामध्ये ना महाराजांबद्दल, दत्तगुरूंबद्दल ना श्रद्धा असायला पाहिजे. जेवढी आपल्या मनातली श्रद्धा खरी असेल ना, तेवढं स्वामी महाराज आपल्याला समजून घेत असतात आणि आपल्याकडून जेवढी सेवा घडवता येईल किंवा जेवढी सेवा करता येईल ना, तेवढी सेवा आपण करू शकतो. मी अगदी साध्या सोप्या पद्धतीनेच गुरुचरित्र ग्रंथाची मांडणी करत असते. गुरुचरित्राची मांडणी परत बघायची असेल तर माझे मागचे व्हिडिओ एकदा नक्की चेकआउट करा. इथे ग्रंथ मांडणी झाल्यानंतर मी ग्रंथाची पूजा केली, त्यानंतर महाराजांना पाणी ठेवलं, सोबतच खडीसाखरचा नैवेद्य अर्पण केला आणि त्यानंतर मी संकल्पयुक्त पारायण करणार होते, म्हणून माझा संकल्प म्हणून घेतला. तर संकल्प करताना असं करायचं असतो, खाली तामण ठेवायचं असतं, त्यानंतर उजव्या हातामध्ये ना 2 पळी पाणी घ्यायचं असतं, त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता आणि अश्रगंध, फूल हे सगळं वाहून घ्यायचं आणि आपल्या मनातील इच्छा स्वामी महाराजांना, दत्तगुरू महाराजांना बोलून दाखवायची. आणि इच्छा मनातून बोलून झाल्यानंतर आहे ना ते पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं. खरं तर तुम्हाला सांगते की गुरुचरित्र पारायण हे शनिवारी चालू करतात, म्हणजे त्याची सुरुवात शनिवारी केली जाते आणि शुक्रवारी म्हणजे 7व्या दिवशी त्याची सांगता करतात, कारण नरसिंह सरस्वती महाराजांना शुक्रवार दिवस खूप अत्यंत प्रिय होता. मी श्रावण महिन्यात करणार होते आणि श्रावण महिन्यात सोमवारपेक्षा शुभ दिवस कोणता नसावा असं मला वाटलं, म्हणून मग मी सोमवारी सुरू केलं. आता सोमवारच्या दिवशी मला पण उपवास होता, म्हणून मी स्वामी महाराजांना आणि दत्तगुरू महाराजांना पण आहे ना फळच नैवेद्य म्हणून अर्पण केले होते. आणि आता फायनल माझी पूजा श्री गुरुचरित्राची मांडणी अशी काही होती. छान अशी गुरुचरित्र ग्रंथाची मांडणी झाल्यानंतर आहे ना सगळ्यात पहिले मी स्वामी चरित्र सारामृतमधले माझ्या नित्यसेवेमधले 3 अध्याय वाचून घेतले. त्यानंतर एक माळ गायत्री मंत्र जप केला, एक माळ स्वामी समर्थ मंत्र जप केला आणि मग आजचे अध्याय म्हणजेच 1 ते 9 अध्याय मी वाचून घेतले. आता संध्याकाळच्या नैवेद्यासाठी ना मी महाराजांना पिवळ्या कलरचे पदार्थ खूप आवडतात, म्हणून इथे बटाटा भजी करायला घेतली होती. छान अशी बटाटा भजी केली, सोबत शेपूची भाजी आणि चपाती हे पण नैवेद्याला होतं. आता संध्याकाळची देवपूजा झाल्यानंतर म्हणजेच दिवाबत्ती केल्यानंतर परत एक मंत्र श्री स्वामी समर्थांचा जप केला आणि त्यानंतर नैवेद्य अर्पण केला. आता स्वामी महाराजांचा जप झाल्यानंतर परत एकदा गायत्री मातेचा जप करून घेतला आणि संध्याकाळी परत एकदा आपण आरती करत असतो, म्हणजे नैवेद्य आरती म्हणता येईल किंवा ग्रंथाची आरती, अशी आरती करून घेतली. आणि संध्याकाळची ही आरती माझ्या पार्थने घेतली होती. आता काही कारणास्तव मला नागपंचमी जास्त काही सेलिब्रेट करता आली नाही. ती मी का केली नाही हे तुम्हाला मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. पण अशा प्रकारे मी माझा श्रावण महिन्यातील पहिला सोमवार सेलिब्रेट केला. आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.